आपण आहोत सांगलीवाडीच्या त्रिशूल क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या कमानीसमोर। या ठिकाणी सांगलीवाडीतल्या आपल्याला आप्पा कदम यांनी बोलवलेलं आहे की त्यांची समस्या काय ऐकून घ्यायची आहे रोज एक नवीन विषयासाठी। आप्पा काय अडचण आहे बोला। हॅलो, आपले ते जे मेन लाईन आहे वरती 460 व्होल्टेजचे ते 350 व्होल्टेजचे असू दे तुमचा त्या लाईनीच्यामुळे ते झाड वाकलं जातंय कंप्लीट। वाकल्यामुळे ते मोडून त्या वाहिनीवर पडण्याची शक्यता जास्त आहे, त्यात मृत्यू होण्याची शक्यता फार मोठी आहे। तर तुम्ही ते झाड कट करून टाकावे। कोणती झाडं? ते झाड आहे निलगिरीचे झाड आहे ते। अच्छा, म्हणजे ही पाठीमागे जे दिसतात ही निलगिरी झाडं ही उंच गेलेली आहेत आणि ही झाडं या विद्युत वाहिन्यावर पडतात असं तुमचं मत आहे। ते कमी करावे, उंची कमी करा। वारा आल्यानंतर निम्म वाकलं जाते झाडांना, ते मोडण्याची शक्यता फार मोठी आहे। अच्छा, या सांगलीवाडीमध्ये यांची मागणी जी आहे त्या मागणी अगदी रास्त आहे। ही जी झाडं आहेत ही झाडं फार पूर्वीची जुनी आहेत आणि या झाडांची उंची बघितली तर कमीत कमी 50 ते 60 फुटापेक्षाही उंच आहे आणि झाडं तशी जीर्ण झालेली आहेत। आणि ह्या झाडांच्या यापूर्वी अनेक वेळा वाऱ्याच्या ताकदीमुळं ही झाडं या विद्युत वाहिन्यावरती पडलेली आहेत आणि विद्युत वाहिन्या अगर इथला पोलसुद्धा तुटलेला आहे आणि MSEBचं नुकसान पण झालेलं आहे। तर यांची मागणी योग्य आहे। तर महानगरपालिकेच्या बागा विभागाला माझी विनंती आहे, ही निलगिरीची झाडं ही ठराविक उंचीपर्यंत कमी करावीत, ह्याची उंची कमी करावी जेणेकरून ही झाडं मोडणार नाहीत आणि नुकसान होणार नाही। जर नुकसान झालं तर हे सार्वजनिक नुकसान म्हणजे जनतेचं नुकसान आहे आणि जनतेचं नुकसान टाळण्यासाठी हा आपण निर्णय घ्यावा। रोज एक नवीन विषयामध्ये मांडलेली ही जी गोष्ट आहे ती आपण मान्य कराल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।